नमस्कार, मी राजेश अलकर. लोकशाही निर्मित लोकलवच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत बेटी बचाओ बेटी पढाओ. बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर श्रद्धा चेतन पाटील यांच्याशी. आज आपल्या लोकलवच्या स्टुडिओमध्ये आपण त्यांना आमंत्रित केलं आहे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत आपली भूमिका, आपलं मत काय आहे. डॉक्टर श्रद्धा चेतन पाटील या स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. MD DNB झालेले आहेत आणि गोवा मेडिकल कॉलेजमधून त्यांनी त्यांचं MD केलेलं आहे आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचं त्यांनी फेलोशिप मिळवली आणि फेलोशिपसुद्धा कशात तर IVF लेप्रोस्कोपी या अंतर्गत त्यांनी स्वतः फेलोशिप त्याची मिळवलेली आहे. गेल्या 6 वर्षापासून ते स्वतः जळगावमध्ये प्रॅक्टिस करतात आहेत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने श्रद्धा पाटील यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. ताई नमस्कार. धन्यवाद. मॅडम, आम्हाला असं चित्र साधारण आहे की पूर्ण भारतात विशेषत्वे करून आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये की मुलींचा जन्मदर हा, स्त्रीचा जन्मदर हा खूप कमी आहे. प्रमाणापेक्षा मुलींच्यापेक्षा मुलांचा जन्म हा जास्त प्रमाणात होत असतो. ते कशाचं द्योतक म्हणता येईल आणि काय तुमचं त्याच्याविषयी मत आहे हे आम्हाला सुरुवातीला सांगा. आपल्या समाजात भारत आता एवढं प्रोग्रेस करतो आहे, पण तरीसुद्धा आपल्या समाजामध्ये अजूनही मुलींचा जे जन्म आहे ते एवढं वेलकम नाही केलं जात. प्रत्येकाला इच्छा असते, कितीही शिकलेले घराण्यातले असले तरी, की त्यांच्या घरात एका मुलाचा जन्म व्हावं आणि त्याच्यासाठी ते भरपूर प्रयत्न करतात. आणि भलेही कायद्यानुसार आता गर्भलिंग निदान हे करायला नको, तरीसुद्धा बरेच गैरकानूनी असे उपचार होतात ज्याच्यामध्ये मुलाचं जर जन्म असलं किंवा मुलगा जर पोटात असला तरच त्याला वेलकम करतात आणि जर मुलीचं जर गर्भधारणा असली तर गर्भलिंग निदान करून बऱ्याच ठिकाणी अजूनही ज्याची आपल्याला माहिती नाही आहे पण कायद्याच्या विरुद्ध ते मुली पाडले जातात. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामुळेच मुलींची संख्या जी आहे ती फार अजूनही आपल्या समाजात कमी आहे. ते जसं तुम्ही सांगितलं ही संख्या कमी, याच्यावरती उपाय म्हणून आपल्याला काय केला पाहिजे, तुमचं काय मत आहे याच्यासाठी? कारण तुम्ही स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहात, तुमच्याकडे अनेक जन्म होत असतील, पण याच्याविषयी काय आपण केलं पाहिजे? मला असं वाटतं की ह्याची सुरुवात प्रत्येकाच्या घरातूनच होईल. प्रत्येकाने हे निर्णय घेतला पाहिजे की स्त्री ही आपल्या देशाच्या आणि स्वतःच्या घराच्या प्रगतीसाठी फार महत्त्वाची आहे. स्त्रीचं जर आपण शिक्षण केलं, मुलींना जर आपण पुढाकार दिलं तर ते त्यांच्या पायावर जर उभे राहिले आणि प्रत्येकाच्या घरातल्या मुली जर पुढे आल्या तर देशाची पण प्रगती होईल, स्वतःच्या घराची पण प्रगती होईल. पण हे निर्णय प्रत्येकाच्या घरापासून झालं पाहिजे. बरेच अडाणी लोक असतात गावागावातून, त्यांना असं वाटतं की स्त्री ही काहीच नाही करू शकत, फक्त स्वयंपाक करेल आणि त्याच्यानंतर मुलांना जन्म देईल, पुढे तिचा अजून काय रोल नाही आहे समाजात. पण प्रत्येक गावागावामध्ये हे प्रचार झालं पाहिजे की तुम्ही मुलींना पुढे आणा, मुलींना जन्म द्या, त्यांचं व्यवस्थित शिक्षण करून त्यांना उच्च शिक्षणाचं पण सर्व दर्जा देऊन त्यांना पुढे जर आपण त्यांच्या पायावर उभं केलं तर आपली जी देशाची प्रगती जी आता चालू आहे त्याच्यापेक्षा 3 ते 5 पट जास्त होईल. अच्छा, तुम्ही सांगितलं की मुलींचं जर शिकली तर देशाची प्रगतीसुद्धा वाढेल. पर्यायाने त्या कुटुंबाची प्रगती कशी होईल? कुटुंबाची प्रगती, कारण शेवटी आपल्या प्रत्येकाच्या घरात आईच ही मुलांना शिकवते. सगळं जे संस्कार येतात ते आईकडनं मुख्य म्हणून येतात. वडिलांचा तर असतोच रोल, पण मग जर आई जर व्यवस्थित शिकलेली असली तर ती मुलांना अजून पुढे व्यवस्थित संस्कार देऊन, व्यवस्थित त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन तर त्यांना पुढे अजून प्रगतीच्या दिशेने वळेल. तर जर आई शिकलेली आहे तर आपलं पूर्ण घर जे आहे ते ऑटोमॅटिकली प्रगतीच्या दिशेने वळतं. आम्ही तुमच्याविषयी पहिल्यांदा जाणून घेऊ इच्छितो की तुम्ही सुद्धा एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहात. आज हा आपला इंटरव्ह्यू जे कोणी बघत असतील त्यांना तुमच्याकडून निश्चित प्रेरणा अशी मिळेल. मला तुमच्या शिक्षणाविषयी, तुमचं शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणाच्या दरम्यान कशा कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य मिळालं किंवा तुम्ही कसं ते शिक्षण घेतलं, त्याला काही अडचणी आल्यात का? तुम्हाला घरातून किंवा बाहेरून कोणी विरोध झालात का? लग्न जुळवण्यासाठी विरोध झाला का किंवा अडचण आली का? काय सांगाल तुम्ही? माझं तर जन्म गोव्याला झालं आणि माझे आई वडील, माझा भाऊ पण होता. पण जेव्हा मी खूप अशी लकी आहे की जेव्हापासून माझा जन्म झालं त्यांनी मला खूप पुढाकार दिला. म्हणजे
शिक्षणामध्ये तर कधीच त्यांना असं वाटलं नाही की हिला पुढे नाही आणावं. उलट मला असं वाटतं की आमच्या घरात मुलींना जास्त पार्शालिटी होती मुलांपेक्षा. आणि मग माझं 12वी नंतर मेरिट लिस्टमध्ये वगैरे नंबर लागल्यावर त्यांनी मला MBBS MD त्याच्या पुढे DNB आणि जेवढं शिक्षण करावं त्याच्यासाठी माझ्या आईवडिलांचं खूप खूप सहकार्य होतं. स्पेशली माझी आई, ज्यांनी खूप मेहनतीने मला पुढे यायला मदत केली. आणि त्याच्यानंतर लग्नानंतर पण मला खूप माझी लकी आहे की मला असे सासू सासरे भेटले की माझ्या सासऱ्यांनी मला फेलोशिपला टाकलं IVF आणि लॅप्रोस्कोपीला. आणि बोलले की अजून तू ऑलरेडी मेडिकल कॉलेजमध्ये 6 वर्ष शिकलेली आहे, तर तेच परत करून काय करशील, अजून पुढे शिक. मला तर मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर बनायचं होतं, पण माझ्या सासू सासऱ्यांची इच्छा होती की तू प्रायव्हेटमध्ये स्वतःचं हॉस्पिटल काढ आणि तू पुढे जा. तर मला तर प्रत्येक स्टेजमध्ये आयुष्याच्या असे लोक भेटले, आई वडील पण आणि सासू सासरे पण, आणि सर्वात महत्त्वाचं माझे हजबंड. तर मला असं वाटतं की प्रत्येकाचा नवरा असा असावा की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एकाच फील्डमध्ये असलं तर वाईफने एवढं पुढे नाही जावं किंवा माझ्या बायकोने एवढं प्रगती नको करावं, असं बऱ्याच माणसांची कधी कधी असं व्यक्तिमत्व असतं. पण माझे सासू सासरे आणि माझा नवरा, त्यांना नेहमी मी असं पुढे अजून शिकावं, अजून मोठं पाऊल उचलावं असं नेहमीच त्यांना वाटतं. आणि सर्वात जास्त आनंद त्यांना माझ्या आधी होतो. तर त्याच्यामुळेच मला असं वाटतं की मी एवढी प्रगती करू शकली. ही प्रगती करण्यामागे तुमचा जसं नातेवाईकांचा, जवळच्या सगळ्यांचा तुम्हाला प्रोत्साहन मिळालं म्हणून तुम्ही करू शकला. बिलकुल. तुमची स्वतःची मानसिक इच्छा काय होती? माझी स्वतःची मानसिक इच्छा हेच होती की मला तर पुढेच जायचं आहे. अजूनही असं वाटतं की शिक्षणाला तर काही अंत नसतं. भरपूर अजून शिक्षण आहे, ते अजूनही आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या प्रॅक्टिसमध्ये त्याचं आपल्याला म्हणजे जे आपण शिकतो त्याचं अजून अजून नवीन उपचार पेशंटसाठी आणावे. आणि मला असं वाटतं की या शिक्षणाचा फायदा आपल्या जे आपण रुग्ण तपासतो त्यांना पण झालं पाहिजे. आणि शिक्षणाच्या मानाने तर शिक्षणाचं तर कधीच अंत नसावं. तुम्ही सांगताना असं सांगितलं की तुम्हाला प्रोफेसर व्हायचं होतं, हो, म्हणजे शिक्षकी पेशात जायचं होतं, हो. आणि तुम्ही डॉक्टरी पेशामध्ये आलात. नाही, मला डॉक्टरचंच म्हणजे मेडिकल कॉलेजचं प्रोफेसर व्हायचं होतं. अच्छा. पण मग मला अजूनही असं वाटतं की त्याचं तेवढं दुःख नाही वाटत, कारण जेव्हा आपले समोर पेशंट असतात त्यांनाच त्याची माहिती दिली तर त्यांनाच आपण शिक्षण दिलं त्या विषयाबद्दल, असं मला वाटतं. अच्छा. तर मग म्हणून प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये पेशंटशी बोलणं आणि त्यांच्याशी जोडणं आणि त्यांना जे आजार किंवा जे प्रॉब्लेम आहे त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त आपण माहिती देणं, हेच असं वाटतं की आपण त्या मार्गाने त्यांना शिक्षित बनवतो. तुमचं स्पंदन म्हणून एक IVF सेंटर आहे. हो, आम्हाला जरा त्या IVF सेंटरविषयी सांगा ना. ॲक्च्युली जेव्हापासून मी जळगावमध्ये आली तेव्हापासून मला टेस्ट ट्यूब बेबी किंवा फर्टिलिटीच्या क्षेत्रामध्ये फार इंटरेस्ट होतं. तेव्हा सुरुवातीपासूनच मी फर्टिलिटीची प्रॅक्टिस आणि ज्या रुग्णांना बिलकुल बाकी ट्रीटमेंटनंतर दिवस राहत नाही त्यांना IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीचं आपण उपचार पण सुरू केले. आणि मागच्या 6 वर्षापासून स्पंदन IVFद्वारा आम्ही भरपूर रुग्णांना प्रेग्नन्सी आणि मातृत्व द्यायला मदत झालेली आहे. तर अजूनही त्या क्षेत्रात अजून प्रगती व्हावी म्हणून नवीन नवीन जी टेक्नॉलॉजी त्याच्यात येते त्याचं पण आम्ही शिकायचं आणि पेशंटसमोर आणायचा प्रयत्न करतोय. तुम्ही एखाद्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं हे सगळं कार्य तुम्ही IVFच्या माध्यमातून करतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला रेशो कसा जाणवतो? इथे काही अडचण येते का, अशी जाणवतं कधी? हो, येते. कारण बरेच पेशंट येतात की आम्हाला मुलगा हवं म्हणून आम्हाला IVF करायचं आहे. पण आम्ही तर त्यांना आधी स्पष्ट सांगून देतो की मुलगा किंवा मुलगी, फक्त आपल्याला एक तंदुरुस्त हेल्दी बाळ हेच आम्ही तुम्हाला अश्युअर करू शकतो. मुलगाच होईल याचं आपण तुम्हाला काहीच आश्वासन देऊ शकत नाही. ते कोणाच्या हातात नाही. हो. आणि पण त्यांना आम्ही समजवतो की तुम्हाला एवढे अडचणी येतात तर देवाने तुम्हाला जर लक्ष्मी जरी दिली मुलीच्या कृपेने तर ते पण तुमच्यासाठी खूप चांगलं राहील. कारण मुलीसारखं प्रेम आई वडिलांना मला तरी असं वाटतं की मुलगा पण नाही करू शकत. अच्छा, हे तुम्ही कसं सांगू शकता? आता आपण बघतो की आपल्या स्वतःच्या घरात पण आपण बघू शकतो की आई वडिलांची काळजी, आजवन कितीही मुलगी दूर जरी असली तरी ती मुलासारखी काळजी मुली म्हणजे जे घेतात, म्हणजे मुलीसारखं दुसरं कोणच नसतं. त्यांचं प्रेम, त्यांचं आई वडिलांना किंवा स्वतःच्या घराला सांभाळणं हे सगळं टोटली वेगळंच असतं.
लग्नानंतर तर मुलांचं कसं आहे की कुठे ना कुठे त्यांची बायको इन्फ्लुअन्स करते, पण मुली जे आहे ते लग्नानंतर सुद्धा त्यांचं कर्तव्य पाळतात. तुम्ही एक महत्त्वाच्या विषयावरती चिडले की लग्नानंतर बायको कुठेतरी इन्फ्लुअन्स करत असते. बरोबर. मग आपण आता या ठिकाणी जसं आपण म्हणतो की स्त्री जन्म जो दर आहे तो वाढवण्यासाठी याला कारणीभूत सुद्धा आईच म्हणजे मुलगीच नाही का, स्त्रीच नाही का? बरोबर. स्त्रीची पण आपण, बरोबर आहे तुमचं, आपण समाजामध्ये महिलांनाच आधी सूचित करावं लागेल की तुम्ही जर मनापासून स्त्रीचा जन्म जर तुम्हाला वाटत असेल की ते म्हणजे महिलांनीच जर स्त्रीचं जन्माचं प्रोत्साहन प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये केलं तर मुलीचा जन्म रेशो नक्कीच वाढेल. पण मला असं वाटतं की मुलींपेक्षा जे त्यांचे हजबंड्स असतात किंवा त्यांच्या घरातले जे सासू सासरे असतात त्यांचा महिलांवर भरपूर सामाजिक प्रेशर असतो की तुम्हाला कसंही करून मुलाला जन्म द्यायचा आहे. त्यांना जर मुलगी झाली तर अजूनही मला हॉस्पिटलमध्ये बरेच पेशंट आहे जेव्हा त्यांना बघायला येतात जन्मानंतर आणि जर मुलीचा जन्म झालेला असलं तर कधी कधी नातेवाईक पण कमी प्रमाणात येतात आणि जर मुलगा झाला तर भरपूर गर्दी होते, भरपूर लोक येतात त्यांना बघायला. पण हे मला असं वाटतं की नेहमीच चुकीचं आहे की अजूनही आपल्या समाजात मुलगाच हवं असं वाटतं. तर आपण सोल्युशन म्हणून जसं की आता आपल्या सरकारने केलं आहे की आपली जी प्रॉपर्टी असते किंवा पुढे जे आपलं जे काय संपत्ती असते त्याच्यावर मुलगा आणि मुलगी ह्याचा कंपल्सरी जर आपण इक्वल हिस्सा केला तर ह्याच्यावर जर प्रत्येकाने त्यांच्या घरातून हे जर डिसिजन घेतलं की पुढील आपली जी संपत्ती आहे ती मुलगा असो मुलगी असो दोघांना जर इक्वली वाटली जाईल किंवा हक्क जे आपल्या घरावर असतो ते मुलीचा पण राहील तर हा आपला भारताचा प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो. पण त्याच्यासाठी प्रत्येकाची परवानगी पाहिजे, प्रत्येकाच्या घरात ते विचार निर्माण झाले पाहिजे. बरोबर. काय संदेश तुम्ही समाजासाठी देणार जे तुमच्याकडे परिवार येत असतो IVFच्या माध्यमातून असेल किंवा जे व्हिडिओ आपला आज बघतात त्या सगळ्यांसाठी तुमचा संदेश काय असेल? माझा संदेश हाच राहील की मुली हे देवाने दिलेला वरदान आहे. प्रत्येकाच्या घरात जर मुलीचा जन्म झालं तर हे वरदान आपण स्वीकारावं. मुली किंवा स्त्री हेच आपल्या समाजाची आणि आपल्या घराची प्रगती आहे. या मोकळ्या आकाशात मुलींना त्यांची उंच झेप घेऊ द्यावी. म्हणजे मुलींना जर आपण त्यांचे पर दिले, त्यांना व्यवस्थित शिक्षण दिलं, त्यांना जर व्यवस्थित संस्कार दिले तर ते आपल्या घराची, आपल्या समाजाची आणि आपल्या देशाची प्रगती नक्कीच आणणार आणि आपण आपल्या देशाची जी प्रगती बघतो ती अजून खूप 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 पुढे जाणार. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण खूप अतिशय महत्त्वपूर्ण एक मेसेज याच्यातून दिला की समानता आपल्या घरामध्ये, परिवारामध्ये जर कधी पुरुष असेल किंवा स्त्री असेल या दोघांमध्ये जर समानता सगळ्या दृष्टीने जर आणली तर निश्चितच आपल्या परिवारासह देशाची प्रगतीसुद्धा या ठिकाणी साधता येऊ शकते. आपल्या या संदेशासाठी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल. मात्र आपण पाहत आहात लोकलाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार. नमस्कार.